गड किल्ले आपल्याला माहीत आहेत ते एकेकाळचे स्वराज्याचे रक्षण करते म्हणून. शिवकाळात या गडांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा राबता असायचा. त्यामुळे साहजिकच या गडकोटांवर देवदेवतांची वेगवेगळी शिल्प व मंदिरे असत. उत्तरोत्तर काळात जसे किल्ल्यांचे महत्त्व संपुष्टात आले तसतसे लोकांचा किल्ल्यांवरचा राबताही कमी झाला. त्यामुळे एकेकाळचे अखंड घंटानाद अनुभवणारी सहस्त्र दिव्यांनी उजळत असलेली ही मंदिरे पुढे पूर्णपणे ओस पडून दुर्लक्षित झाली. सध्याच्या काळात मंदिर म्हटलं की गर्दी आलीच, पण सह्याद्रीतील गडकोटांवर तशी परिस्थिती नाही. कुठल्याही रांगेत उभे न राहता आडरानात एकांतात असलेल्या या देवदेवतांचे आपण सहज दर्शन घेऊ शकतो. फक्त त्यासाठी गड किल्ले भटकंतीचे वेड मनात पाहिजे. दातेगडावर जायचं होतं आम्हाला. दातेगडावर जायला रस्ता हाच रस्त्याने पुढे जाऊ. ठीक आहे. सातारा जिल्ह्यातील पाटणजवळ एक दुर्ग आपल्या अंगखांद्यावर गणपती आणि मारुतीचे अप्रतिम देखणे कोरीव शिल्प बाळगत एकांतात उभा आहे. दुर्ग विशारदने ही दोन्ही शिल्प इतकी कलात्मकतेने साकारलेली आहेत की आपल्या डोळ्यांचे पारणे फिटून जाईल. शिल्पकलेचा हा सुंदर आविष्कार जर आपल्याला पाहावायचा असेल तर पाटणजवळच्या या दुर्गाला भेट देणं गरजेचं आहे. जेव्हा कधी तुम्ही या दुर्गाला भेट द्याल तेव्हा तुमच्या आवडत्या दुर्गामध्ये याला निश्चितच स्थान द्याल. एवढा देखणा हा दुर्ग आहे. दुर्गप्रेमींचा आवडता असलेला हा देखणा दुर्ग म्हणजे किल्ले दातेगड उर्फ सुंदरगड होय. बामणोली डोंगर रांगेच्या दक्षिण टोकावर पाटणजवळ काही दुर्गम भागात किल्ले दातेगड उभा आहे. किल्ले दातेगडास भेट देण्यासाठी आपणास पुणे, सातारा, उंब्रज फाट्यावरून पाटण हे तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. पाटणपासून टोळेवाडी मार्गे आपण गड पायथ्याला पोहोचतो. गडावरती पोहोचलो, पण चालू पण नाही केलं की लगेच पोहोचलोय आम्ही. एवढे नशीबवान पोरे ते ना. आता डायरेक्ट गडावरती गाडी आली. काळ्या कातळाची नैसर्गिक तटबंदी लाभलेला किल्ले दातेगड हा तसा छोटेखानी किल्ला आहे. गडाची चढण फारशी नाही. पायथ्यापासून साधारण 15 ते 20 मिनिटात आपण गडमाथ्यावर दाखल होतो. गड प्रवेश करतो तिथे एक कातळ कोरीव बुरुज आपणास दिसून येतो. आटोपशीर गडमाथा असलेला हा गड दक्षिणोत्तर पसरलेला आहे. आता दातेगडावरती पोहोचलो तर जर इथे कोणाला यायचं असेल तर कसं येऊ शकतात? जर तुम्हाला घेरा दातेगडावर यायचं असेल तर घेरा दातेगड हे सातारा जिल्ह्यात येतं. पाटण तालुका आणि टोळेवाडी गावापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. आणि वर यायचं असेल तर 15 मिनिटं ते अर्धा तास तुम्हाला लागतो आणि मग तुम्ही पोहोचू शकता वर. गड माथ्यावर आल्यानंतर पायवाटेने पुढे गेल्यावर पश्चिमेला डाव्या हाताला खाली उतरण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. या प्रशस्त पायरी मार्गाने खाली उतरताना उजव्या हाताला एक कातळ कोरीव छोटी गुहा दिसून येते. पायरी मार्गाने खाली उतरून गेल्यावर आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो. गडाच्या या पश्चिमेकडील प्रवेशद्वाराचे व बाजूला असलेल्या देवड्यांचे 1967 साली झालेल्या कोयनेच्या प्रलयकारी भूकंपाने बरेच नुकसान झाले होते. प्रवेशद्वाराचा बराचसा भाग हा जमिनीखाली गाडला गेला होता. परंतु टीम दातेगड नावाच्या संवर्धन संस्थेने हे जमिनीखाली गाडले गेलेले अवशेष पुन्हा मोकळे करून घेतले. त्यांच्या या प्रयत्नाने कित्येक वर्ष गाडले गेलेले या प्रवेशद्वाराला मोकळा श्वास घेता आला. याबद्दल या संवर्धन करणाऱ्या टीमचे किती आभार मानावे तितके कमीच आहे. प्रवेशद्वाराच्या बाहेर दोन्ही बाजूंना तोंड करून असणाऱ्या काहीशा वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्या आहेत. दरवाजाच्या बाहेर पडताच उजव्या हाताला एक कातळ कोरीव गुहा दिसून येते. ती गुहा पाहून आपण पुन्हा प्रवेशद्वारापाशी यायचे. गडाचा महादरवाजा म्हटले की मारुती आणि गणपतीचे शिल्प आपणास बऱ्याच दुर्गांवरती दिसून येतात. पण दातेगडावरील मारुतीचे आणि विशेषतः गणपतीचे शिल्प खूपच कलात्मक आहे. या गणेशाचे कान
जास्वंदीच्या पाकळीसारखे कोरलेले आहेत. या मूर्तीच्या कडेने दगडात कोरलेली कमान असून त्या कमानीवर आधी कलश होता, पण आज मी काळाच्या ओघात तो नष्ट झाला आहे. या सुंदर अशा गणेश शिल्पाच्या बाजूला हनुमानाचे थोडे मोठे शिल्प आहे. हे दोन्ही शिल्प इतकी आकर्षक आहे की आपण देहभान हरपून बसतो. ही देवडी आहे, हा गडाचा दरवाजा आहे. इथे पहारेकरी म्हणजे विश्राम करण्यासाठी बसतात. सो आता आपण इथून पुढे जाऊया. जरा शांत राहा. आदित्य, या मारुतीविषयी काय सांगशील? हा चपेटदान मारुती आहे. दातेगडाच्या कातळामध्ये कोरलेलं हे शिल्प आहे आणि साईडला एक गणेशाची एक मूर्ती कोरलेली आहे कातळामध्ये. त्याला चपेटदान का म्हणतात तर त्याच्या पायामध्ये एक राक्षसीन आहे, तिचं नाव पनवती आहे आणि हाताने असे चपेट मारल्यासारखं त्या मारुतीचा आकार आहे आणि पूर्ण डोक्यावरून एक शिरके आहे आणि इथं तुम्हाला खंजीर दिसू शकतात. कौतुक भरल्या नजरेने हे शिल्प सौंदर्याने हळून आपण परत गडमाथ्यावर यायचे. येथून थोडं पुढे गेल्यावरती आपल्याला 30 मीटर खोल तलवार सारखी आकार असलेली कातळकोरीव विहीर दिसून येते. या विहिरीमध्ये उतरण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्यांचा मार्ग तयार केला आहे. यातील उजवीकडील पायऱ्या अरुंद तर डावीकडील पायऱ्या बऱ्याच रुंद आहेत. या पायऱ्यांनी आपण खाली उतरल्यावर डावीकडे आपणास महादेवाचे गुहा मंदिर लागते. गुहेत शिवलिंग तर गुहेबाहेर एक नक्षीदार नंदी आहे. या विहिरीत प्रकाश पडावा म्हणून वरच्या बाजूस 2 झरोके खोदलेले आपणास दिसतात. याच प्रकारची विहीर आपणास सातारा जिल्ह्यातील असणाऱ्या कमळगडावर देखील दिसून येते. फक्त दातेगडावरील विहिरीत पाणी आहे तर कमळगडावरील विहीर कोरडी असून त्यात गेरूची माती आहे. या विहिरीत उतरून येथील नैसर्गिक गारवा अनुभवला की मन प्रसन्न होऊन जाते. आपण येथे क्षणभर विश्रांती घेऊन शिवपूर्व काळातील दुर्ग स्थापत्याचा हा आविष्कार, याची देही, याची डोळा पाहून घ्यायचा. ऋतुजा, आपण दातेगडावरती आलोय, पण आता दातेगडावरून खाली उतरून कुठे चाललोय? आपण आता चाललोय गडाच्या मुख्य आकर्षणावरती, तलवार विहीर. ही विहीर इकडे बघून बोल. ही विहीर तलवारीच्या आकाराची आहे म्हणून हिला तलवार विहीर म्हणतात. ही 70 ते 80 फूट लांब आणि तेवढीच खोल आहे. या मातीत फेरिक ऑक्साईडचं प्रमाण जास्त असल्यामुळे ही माती लाल आहे. आणि विहिरीत जर तुम्ही बघाल तर एक शंकराचं मंदिर आहे, समोर नंदी आहे आणि विहिरीत फॉल्स भरपूर दिसतात, त्यामुळे ही विहीर अजून आकर्षक दिसते. या विहिरीत मोठ्या आणि छोट्या दोन्ही पायऱ्या तुम्हाला दिसायला मिळते, जे पाण्यापर्यंत जातात आणि पाणी जसं तुम्ही बघाल तर 5 ते 6 फूट एवढं खोल आहे. 2 प्रकारच्या पायऱ्या बनवण्याचं कारण काय? आणि 2 पायऱ्या असण्यामागचं कारण हे असावं की जसं सोयीस्कर पडेल तसं लोक जाऊ शकतील आणि पाणी घेऊ शकतील. आणि पाणी हे गडाच्या अगदी पोटात खोदलं गेलेलं आहे, त्यामुळे इथे म्हणजे पाण्याचा साठा भरपूर असेल याची काळजी पूर्ण केली. या विहिरीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे विहिरीच्या वरील बाजूस मंदिराच्या बरोबर वर एक हत्तीचे शिल्प कोरलेले आहे. हे शिल्प फक्त विहिरीच्या वरच्या बाजूनेच दिसत असल्याने कित्येक दुर्गप्रेमींचे हे शिल्प पाहायचे राहून जाते.
दातेगडाची मुख्य आकर्षण असलेली ही विहीर पाहून पुढे गेल्यावर गडाचा उत्तर भाग आपणास कातळात खोदलेले चौकोनी आकाराचे वाड्याचे अवशेष दिसून येतात. गडाच्या या भागात काही पाण्याची टाकी सुद्धा आहेत. गडाच्या उत्तर भागातील तटबंदी आजही सुस्थितीत असून त्यात एक शौचकूप देखील आहे. अशा रीतीने या देखण्या दातेगडाची आपली गडफेरी पूर्ण होते. दातेगड हा शिवपूर्व काळातील दुर्ग आहे. याची निर्मिती सातारा जिल्ह्यातील इतर दुर्गाप्रमाणे राजा भोज यांच्या कालखंडात झाली असावी. पुढे दातेगडाचा ताबा शिर्क्यांकडे आला. कालांतराने या गडावर शिर्क्यांनंतर बहामनी राजवट व नंतर आदिलशाही सत्ता होती. अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराजांनी हा गड आपल्या ताब्यात घेतला. दातेगड जिंकून घेतल्यावर महाराजांनी या देखण्या दुर्गाचे नामकरण सुंदरगड असे केले. महाराजांनी दातेगडाचा किल्लेदार म्हणून साळुंखे नावाच्या एका सरदाराला नियुक्त केले. हे साळुंखे सरदार पाटण येथे राहत असल्यामुळे त्यांच्या घराण्याला पुढे पाटणकर हे नाव पडले. याच पाटणकर घराण्यातील यशवंतराव पाटणकर नावाच्या सरदाराने पुढे मोठा पराक्रम गाजवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेत स्वामी कार्यावरती खर्ची पडले. तेव्हा शिवाजी महाराजांनी चांदजीराव पाटणकर यांना सांत्वनपर एक पत्र लिहिले. या पत्रात महाराज म्हणतात की तुम्ही मानाचे धनी वतनी लोक आहात. स्वराज्यावर जीव ओवाळून टाकणारे पाटणकर घराणे खरोखरच मानाचे धनी होते. शिवकाळात गडावरती कचेरी असल्याने येथे कायम राबता असायचा. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हा दुर्ग काही काळ मोगलांच्या ताब्यात होता. पण धनाजी जाधव व शंकराजी नारायण यांनी हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यात आणला. पुढे इतर किल्ल्याप्रमाणे 1818 मध्ये हा किल्ला देखील इंग्रजांच्या ताब्यात गेला. दातेगडास महाराजांनी सुंदरगडासारखे समर्पक असे नाव दिले आहे. त्याचे उत्तर दातेगडास भेट दिल्यानंतरच आपणास मिळते. हा गड इतका सुंदर आहे की परत पुन्हा कधीतरी या गडाची भेट घेण्यासाठी मनोमनी ठरवूनच आपण या देखण्या गडाचा निरोप घेतो. टोळेवाडीकडून गडावर येणारा रस्ता गेल्या पावसाळ्यात वाहून गेल्याने सध्या बंद आहे. त्यामुळे पाटणमधून साकोली मार्गे आपण गड पायथ्याला देखील पोहोचू शकतो. अशा सुंदर अशा दुर्गाला तुम्ही एकदा नक्कीच भेट द्यायला पाहिजे. आम्ही आता दातेगडाच्या पायथ्याशी आहोत. तर दातेगडाच्या पायथ्याशी सुंदर गड पार्क नावाचं हॉटेल आहे. इथे आजी असतात. तर इथे राहण्याची आणि खाण्याची उत्तम सोय आहे. त्यांचा नंबर तुम्हाला खाली दिलेला असेल. अजून एक की हे एकमेव हॉटेल आहे दातेगडाच्या पायथ्याशी. जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही खाली कॅप्शनमध्ये खाली दातेगड आमचा संपूर्ण बघून झालाय. दातेगडावरती आता याची मुख्यतः दातेगडाची जी बांधणी आहे ती सातवाहन काळातच झाली असावी. कारण पाटण म्हणजे साताऱ्यातलं जे पाटण आहे ते एक प्राचीन शहर आहे. प्राचीन एक वस्ती तिथे. पाटणपासून ते चिपळूण हा जो सह्याद्री मधून जो कुंभारली घाटमार्गे उतरणारा कोकणातला रस्ता आहे त्या घाटमार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी या दातेगडाची निर्मिती झाली होती. याच दातेगडासोबत याच्याच बाजूला जवळच गुणवंतगड सुद्धा आहे. पाटण आणि चिपळूण यांना जोडणाऱ्या कुंभारली घाटावरती जी व्यापारी रेलचेल व्हायची जो व्यापारी मार्ग होता त्याचं रक्षण करण्यासाठी आणि त्याला संरक्षण देण्यासाठी या दातेगडाची निर्मिती झाली होती. आणि या दातेगडावरती आपण घेरा दातेगडापर्यंत गाडी येते आपली. तिथून 15 ते 20 मिनिटात आपण दातेगडावरती येतो. आणि 15 ते 20 मिनिटात गडावरती आल्यानंतर आता इथे काय काय बघायला भेटलं तर त्याच्यामध्ये गडाचं जे मुख्य आकर्षण आहे तलवार 70 ते 80 फूट खोल आणि तेवढीच लांब तलवारीच्या आकाराची विहीर आहे तर ती पाहायला मिळते. याशिवाय त्याच्याच बाजूला आपण जर एक दुसरी पायवाट गडावरती येणार आहे कातळात खोदलेल्या तिथल्या पायऱ्या ते खोदल्या ते उतरल्यानंतर आपल्याला गडाच्या त्या भागातून येणाऱ्या दरवाजाचे अवशेष त्याच्याच बाजूला देवड्या आणि मारुतीचे आणि गणपतीचे 5 ते 6 फुटाचे शिल्प आपल्याला तिथं कातळात खोदलेले आपल्याला कोरलेले पाहायला मिळतात. गडावरती आता वाड्याचे जोते शिल्लक आहे. त्याशिवाय गडावरती काही पाण्याचे टाके आहेत ज्या सध्या गेल्या वर्षामध्येच इथल्या दुर्ग संवर्धन समितीने इथला गाळ काढून मोकळ्या केलेल्या आहे. आता त्याच्यातल्याच एक पाण्याच्या टाक्यात आपण थांबलोय.
त्यात आता पाणी साठत नाही, पण जवळपास 5 ते 6 टाक्या गडाच्या माथ्यावरती आहेत, तलवार विहीर सोडून. याशिवाय गडाची थोडी तटबंदीचे अवशेष पाहायला मिळतात. आणि जर गडाच्या ज्या ठिकाणी आपण गाडी पार्क करतो डोलेवाडीच्या वरती, त्या ठिकाणच्या बाजूला जो घाटमार्ग आहे पाटण ते चिपळूणचा, तो आपल्याला पाहता येतो. आणि दूरवरपर्यंत नक्कीच या दुर्गाचा वापर दूरवरपर्यंत इथून दिसणाऱ्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी होत असेल याची खात्री पटते. गडावरती लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत जे फिट लोक आहेत त्यांना अगदी सोपा असा श्रेणीतला आगड आहे आणि ते सर्वजण या दुर्गाला व्हिजिट करू शकतात. तर एकदा नक्की दातेगड किंवा शिवाजी महाराजांनी जेव्हा हा किल्ला जिंकला त्याचं नामकरण सुंदरगड असं केलं, तर या सुंदरगडाला नक्कीच एकदा भेट द्या.